नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज आली आम्ही सारे खवयच्या सेटवरती आणि ते जोडीचा मामला आहे आणि ते सासू सासू एकत्र आल्या होत्या आणि इतकी मजा आली आम्हाला बघायला. मला विचारायचे आधी तुम्ही कशा आहात आणि तुम्हाला इथे मजा आली का? खूप मजा आली. मी मज्जेत आहे आणि आज तर फार विशेष एपिसोड होता आमच्यासाठी, कारण आमची जोडी आज खवय्यामध्ये आली होती आणि त्यांना एक टक्कर द्यायला मी आणि माझी विहीण अशी पण एक जोडी इथे आली होती. राधा माझ्या विहिणीचं नाव, म्हणजे शिवानीची आई. ती पहिल्यांदाच कोणत्याही प्लॅटफॉर्मवर आली, त्यामुळे आम्हाला जास्त मज्जा येत होती. आणि तिला मुलांना न सांगता त्यांच्यापासून लपवून यायचं आणि ही बातमी फुटू द्यायची नाही, हे खूप मोठं रिस्क होती. एक मोठं काय म्हणूया कूटनीती करायला मोठा शब्द वापरला, पण खूप मजा आली. पण ऍक्च्युली ना तुम्हाला तर आम्ही आधी पण रेसिपी करताना पाहिलं होतं. शिवानीच्या आईला पहिल्यांदा आम्ही प्लॅटफॉर्मवर पाहिलं, सो त्या थोड्या नर्वस वाटल्या मला आणि त्या कॉन्फिडेंटली सांगत पण होत्या की असं करायचं तसं करायचं. तुम्ही आज थोड्याशा गोष्टी कमी सांगितल्यासारख्या वाटल्या. आज काय असं ठरवून आलेलात का तुम्ही? नाही, तिचा पहिली टाइम होता, ती पहिल्यांदा आली, त्यामुळे आणि जे महत्वाचा टास्क होता तो माझ्या लेकावर त्यांची टीमच वेगळी झाली, त्यामुळे पण मज्जा आली. विराजचं तुम्ही एक सांगितलं की त्याला असं कालवून असं आवडत नाही, तरी पण असं हात कालवलाय. त्याच्यासारखी अजूनही कुठली त्याची फनी गोष्ट आहे का तुम्हाला ती सांगितली नाही आता सांगायची? फनी गोष्ट त्याच्या खाण्यासंबंधी तर काही नाहीये. त्याचा खाण्याकडे आवड नाहीये त्याला, ही सगळ्यात फनी गोष्ट आहे. कारण नॉर्मली मुलं येतात ना घरी की आई भूक लागली, आई भूक लागली, तर मी त्याला म्हणते की तू कधीतरी मला समाधान मिळावं म्हणून तरी असं म्हणत जा रे की आई मला भूक लागली. शिवानी आहे का तशी की भूक लागली भूक लागली? शिवानी माझी ती सगळी हौस पूर्ण करते आणि तिला खायला आवडतं, खिलवायला आवडतं. त्यामुळे जे इतकी वर्ष मी ज्याची वाट बघत होते ते माझं स्वप्न शिवानीने पूर्ण केलंय. थँक्यू शिवानी. ताई मी एक तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारणार आहे. फक्त कोडी आहे ती तुम्हाला ओळखायची आहेत. आय नो तुम्ही ओळखाल स्टील. रेसिपीज आहे त्यांची, फक्त मी कृती सांगणार, तुम्हाला ओळखायची ती कुठली रेसिपी आहे. ओके. पानांना बेसन पीठ लावून वड्या तळून घ्या. अळूवडी. येस. वांग्यामध्ये सारण भरून तेलात शिजवा. भरली वांगी. पीठ मळून त्यात कांदा आणि मसाले घालून थालीपीठ तयार करा. थालीपीठ मी ऑलरेडी सांगितलं. ओके. कृती आहे, कांदा टोमॅटो तेलात परतून त्यात मसाले आणि एक कडधान्य टाका आणि ते घालून शिजवून घ्या. उसळ. हो. वा. हे खरं तर तू विराजसला विचारायला पाहिजे, त्याला यातल्या बहुतेक कृती येणार नाही. हो, मी त्याला विचारणार आहे त्या. तुमची आवडती रेसिपी कुठली? माझी आवडती रेसिपी, आता गणपती जवळ आलेत त्यामुळे मोदक, उकडीचे मोदक मला खूप आवडतात करायला आणि खायला. तुम्ही मी एकदा आम्ही सारे खवयमध्ये तुम्ही आला होता विराजा सोबत आणि तेव्हा तुम्हाला संकर्षण दादाने विचारलं होतं की एवढी सुंदर आई कशी काय तुला भेटली आणि तुला काय म्हणणं आहे त्या बाबतीत, आणि ह्या ब्युटीचं रहस्य काय, ती कृती कुठली आहे किंवा ती रेसिपी कुठली आहे? मी आज आजच्या एपिसोड मध्ये सांगितलं की विराजसनी मला त्याला जेवू घालण्यासाठी इतकं फिरवलेलं आहे, पळवलेलं आहे आणि अजूनही तो ते करतो, त्यामुळे मी आपोआपच फिट राहते. बापरे. सगळं ढकललं. आणि विराजसला तुमच्या हाताचा कुठला पदार्थ आवडतो? तुम्ही म्हणाल त्याचे थोडे नखरे नसल्यामुळे त्याला काही टेन्शन नाही तुम्हाला. स्टील विराजला माझ्या हातचं नॉनव्हेज सगळं आवडतं आणि पालेभाज्या. हे नवीन आहे, पालेभाज्या. आम्ही सारे खवे म्हटलं की एक नॉस्टॅल्जिक येतो आणि तुम्ही आम्ही सारे खवे मध्ये एखादी रेसिपी बनवली आहे? हो, मला मी आज येताना आठवत होते की मी काय बनवलंय, तर मी एक आसामीज भाजी बनवली होती इथे, त्याचं नाव संतुआ. आणि ती म्हणजे आपल्या घरात ज्या कोणत्या भाज्या आहेत त्या, म्हणजे मुळा सुद्धा, मुलं खात नाहीत नॉर्मली, माझा मुलगा तर, पण माझा मुलगा सगळ्या भाज्या खातो, भाज्यांचा काही प्रॉब्लेम नाही, पण असं खायला दे, मग चिवडा दे, चकल्या कर, असलं नाहीये बिल. तर संतुआमध्ये तुम्ही रताळ, मुळा, कांदा, भेंडी, म्हणजे नॉर्मली ज्या खाल्ल्या जाणाऱ्या नाहीत भाज्या, भोपळा, या सगळ्यांचे मोठे मोठे काप करून घ्यायचे आणि ते कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आणि त्याच्यात लसूण आणि लाल मिरची कुटून घालायची आणि ते मीठ घालायचं
आणि हे मिक्स करून घ्यायचं आणि ते झाल्यानंतर त्याला पंचफोडण आपण म्हणतो ना, 5 गोष्टींची फोडणी फोडणी म्हणजे द्यायची. जिरं, राई, कांद्याचं बीज असतं ते, बडीशेप आणि मेथी, या सगळ्याची मिळून फोडणी त्याच्यावर घालायची आणि इतकी अप्रतिम लागते ती भाताबरोबर खायची. हे काहीतरी नवीन वेगळं ऐकलंय मी. न्यू इयर टेलिकास्ट झाला असेल पण बरेच जण मिस आउट होतात तुमच्या निमित्ताने, नवीन गोष्ट त्यांना माहिती पडली आहे. ताई थँक्यू गप्पा मारल्याबद्दल. पावसाळा आला ऍक्च्युली. आता आपण म्हणतो की पावसाळ्यात आपली एक छान आवडती डिश असते आणि रेसिपी असते. कांदा भजी नॉर्मली सगळ्यांनाच आवडते, पण तुमचं कुठलं असं कॉम्बिनेशन आहे का वेगळं कांदा भजी सोडून? भुट्टा स्वस्त मस्त आणि करायला सोपं. मला भुट्टा भाजून खायला आणि त्याच्यावर तूप आणि मिरपूड आणि मीठ. आज पाऊस पडला पाहिजे. नाही पडला तरी खाऊया आपण. चालेल. थँक्यू सो मच ताई. तुम्हाला ऑल द बेस्ट. अशा छान दिसत राहा आणि आम्हाला भेटत राहा. थँक्यू. फक्त जाता जाता प्रेक्षकांना तुम्ही आम्ही सारे खवय्येबद्दल आमंत्रण. आम्ही सारे खवय्येचा हा एपिसोड तुम्ही नक्की बघा. त्यात माझी स्पेशल जोडी आलेली आहे आणि मी आणि राधा आम्ही पण दोघी तुम्हाला भेटायला आलो आहोत. आम्ही खूप धमाल केली या सेटवर आणि या निमित्ताने आम्ही सारे खवय्येचे मागचे एपिसोड सगळे आठवले आणि भविष्यातही आम्ही काय काय मजा करणार आहोत त्याचं प्लॅनिंग पण झालं. बघत राहा आम्ही सारे खवय्ये.